तामिळनाडूच्या एका मंदिरातल्या दीपस्तंभावरून मद्रास हायकोर्ट आणि तामिळनाडू सरकार आमने-सामने आले। मंदिर विरुद्ध दर्गा हा वाद लोकसभेतही पोहोचला आणि याच वादावरून अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुंपलीये। काय आहे हा वाद पाहूया। तामिळनाडूमधील मंदिर विरुद्ध दर्गा या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतायत। लोकसभेत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। त्यानंतर ठाकरेंच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला। अमित शहांच्या आरोपांना ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आणि एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केला। पण तामिळनाडूच्या मंदिराचा वाद नेमका का पेटलाय ते आधी समजून घेऊया। मदुराईमधील तिरुपरंकुंद्रम या प्राचीन पहाडीवर सुब्रमण्यम स्वामी आणि सिकंदर बदुशाह दर्गा आहे। याच पहाडीवर कार्तिकाई दीपम हा पवित्र दीपस्तंभ देखील आहे। दीपस्तंभाचं प्रज्वलन मंदिर करणार की दर्गा यावरून वाद पेटलाय। गेल्या काही वर्षांपासून दीप प्रज्वलनाची प्रथा बंद होती। 3 डिसेंबरला जस्टिस स्वामीनाथन यांनी मंदिराला दीप प्रज्वलन करण्याचे आदेश दिले। यावर डीएमके सरकारने जस्टिस स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला आणि इंडिया आघाडीतील पक्षांनीही या प्रस्तावाला संमती दिली। यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचाही समावेश आहे। या वादामुळे तामिळनाडूत भाजप आणि डीएमके आमने-सामने आलेत। हिंदू आंदोलकांनी मंदिरावर ज्योत लावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यामुळे वाद आणखीनच चिघळला। दरम्यान हे प्रकरण लोकसभेत चर्चेसाठी आल्यानंतर हा वाद चांगलाच तापला। अमित शहांनी यावरून कर्नाटक सरकारवर निशाणा साधला। सोबतच उद्धव ठाकरेंनाही हिंदुत्वावरून टार्गेट केलं। मान्यवर, कोई जज आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, ये वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इंपीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करे। अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे। कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही। पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाने आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू। त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। तामिळनाडूमधील दीप प्रज्वलनाचा वाद महाराष्ट्रापर्यंत पोहोचला। कुणाचं हिंदुत्व खरं आणि कुणाचं खोटं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पण ज्या जस्टिस स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोगाचा खटला दाखल झालाय त्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।